डिजिटल आंदोलन ज्याने अवघ्या 4 ते 5 दिवसात 1,98,00,000पेक्षा जास्त तरुणांना एकत्र आणले. त्या कॉक्रोच जनता पार्टीचं ऑफिशियल एक्स ट्विटर अकाउंट भारतात अचानक बॅन करण्यात आलं. सिस्टीमला प्रश्न विचारणाऱ्या ह्या पक्षाचा गेम एवढ्या लवकर का ओव्हर करण्यात आला आणि ह्या सगळ्या मागचा खरा मास्टरमाइंड कोण आहे? ह्या पक्षाचा संस्थापक आहे एक 30 वर्षाचा मराठमोळा तरुण अभिजित दिपके. मूळचा छत्रपती संभाजीनगरचा असलेला अभिजित हा साधा सुद्धा तरुण नाही, तर त्याने पुणे आणि थेट अमेरिकेच्या बॉस्टन युनिव्हर्सिटी मधून PR चं उच्च शिक्षण घेतलंय. इतकंच नाही तर 2020च्या दिल्ली निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या गाजलेल्या मीम कॅम्पेन मागे याच अभिजितचं डोकं होतं. पण विचार करा, पक्षासाठी झुरळ हाच जीव का निवडला? कारण जगात कितीही मोठी आपत्ती आली तरी झुरळ कधीच मरत नाही, ते कचऱ्यातही टिकून राहतं. आजचा बेरोजगार आणि पेपर फुटीने त्रस्त झालेला तरुण स्वतःला तसंच समजतो. सिस्टीम कितीही सडलेली असली तरी आम्ही प्रश्न विचारत राहू आणि टिकून राहू हाच संदेश देण्यासाठी हे आंदोलन सुरू झालं होतं. 15 मे रोजी कोर्टात बनावट पदव्यावरून झालेली टिप्पणी आणि त्यानंतर परीक्षामधली घोटाळ्यामुळे तरुणांचा संताप अनावर झाला होता. केवळ एक विनोद म्हणून सुरू झालेल्या या आंदोलनाची सिस्टीमची झोप उडवली आणि म्हणूनच की काय त्याचं अकाउंट आता भारतामध्ये ब्लॉक करण्यात आले. पण अकाउंट बॅन करून तरुणांचे प्रश्न दाबवल्या जातील की याचा संताप अजून वाढतील? तुम्हाला काय वाटतंय ह्याबद्दल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच भन्नाट बातम्या ऐकण्यासाठी सून बिडूला नक्कीच फॉलो करा.